नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण स्वादिष्ट अशी रताळ्याची खीर बनवणार आहे। बघता क्षणी बघा किती खाऊशी वाटणार आहे। उपवासाला तर चालणारी खीर आहे। आवडीने सर्व उपवासाला पण बिगर उपाशीवाली पण खाते ही खीर। अगदी दाटसर झाली बघा, रबडी सारखी, करायला सोपी, खायला मस्त आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी पाव किलो रताळ घेतले की जास्त रताळ पण लागत नाही बघा। म्हणजे कमी करायचे असले तर आपले पाव किलो मध्ये पण होते। रताळ स्वच्छ धुवून घेतले ते 2-4 पाण्यानं, का तर रताळाला माती बिती असते, जिमणीत येते, त्यामुळे तर वरली रताळ्याची आपण साल काढून घेऊया। अशी रताळ लगेच किसून घ्यायचं आपल्याला। साल काढून रताळ ठेवायचं नाही, बटाट्यासारखं काळं पडतं। पाण्यामध्येच किस करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही बघू शकता किस किती बारीक आता पडायला लागलाय बघा। तुम्हाला मोठी तुमची किस नसेल तर तुम्ही मोठा पण किस काढू शकता। अगदी सहज किसते रताळ, आणि रताळ असं पौष्टिक आहे बघा, खायला खूप मस्त खीर होते। तुम्ही अशी रताळ उपासाला गुरुवार मंगळवार कोणत्याही पण उपासाला रताळाची खीर बनवून खाऊ शकता। सर्व रताळ मी आता किसून घेतली ती आणि अशी पाण्यामध्ये ठेवलंय बघा। आता वरलं पाणी काढून घ्यायचं। कढई ठेवले, कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया। तुपात केले खीर छान लागते। आता काजू बदामचं काप करून घेतलं होतं ती घालूया। थोडंसं मी वर काढून घेते करून टाकायला। चांगलं तुपात परतून घ्यायचं व्यवस्थित, कलर बदलेपर्यंत। त्याच्यामध्येच आपण आता रताळाचा किस घालतोय। सर्व किस घालून घ्यायचा आणि तुपात परतून घ्यायचं बघा। जसं परतून तसं रताळाचा किसाचा कलर बदलायला लागला बघा। तुम्ही बघू शकता आता कलर आपला चेंज झालाय। क्रीम कलर सारखा वाटायला लागला आता ही। कढईला चिटकलं म्हणून आपण एकसारखं हलवून घ्यायचं। नंतर आपण त्यात अर्धा लिटर दूध ओततोय। आज ही खीर आपण दुधातच बनवतोय। मिक्स करून घेऊया आणि आपण शेवटी साखर घालणार आहे। लगेच साखर घालायची नाही, का तर दूध फुटेल म्हणून साखर लवकर घालायची नाही। अगदी 5 मिनिटात खीर तयार होते बघा। एक 4-5 वेलची आपण सोलून घातले, त्या व्हिडिओमध्ये दिसला नाही। आणि शिजू द्यायचे, बारीक स्लो गॅस करायचा, जास्त फास्ट करायचा नाही। जेवढी मंद आचेवर खीर शिजेल तेवढी छान शिजते। आता खीरीला चांगली उकळी आले बघा। एकसारखं आपण हलवून घेऊया। वेलची टाकलेला व्हिडिओ तुम्हाला दिसला नाही। शेवटी आपण आता साखर घालतोय। चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं गोडा पदार्थामध्ये। आता आपण 1-4 चमचे साखर घेतली, तुम्ही खवे खायच्या चमच्याने ती घातले, म्हणजे अर्धी वाटी। मिक्स करून घेऊया बघा। आपली खीर तयार झाली। आता दाटसर झाले। आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। वरनं काजू बदामचा काप घालूया। उपासाला खायला खीर तयार झाली। बिगर उपाशीवाली पण खाऊ शकते। धन्यवाद, बाय बाय।